मागच्या महिन्यात रुबीने भरपूर शॉपिंग केली। तिच्या बहिणीचा साखरपुडा होता, त्यामुळे तिने स्वतःसाठी कपडे आणि बहिणीसाठी भरपूर गिफ्ट्स खरेदी केले। मात्र या गडबडीत अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आहे हे तिच्या लक्षात आलं नाही। अकाउंटमध्ये बॅलन्स कमी असल्यामुळे तिच्या म्युच्युअल फंड SIPचे सगळे इन्स्टॉलमेंट बाउन्स झाले। तिने 5 वेगवेगळ्या फंडमध्ये SIP चालू केल्या आहेत। बँकेने एका SIP साठी 500 रुपये अधिक 18% GST म्हणजेच 590 रुपये पेनल्टी लावली। एका SIPचे 590 गुणिले 5 असे 2950 रुपयाचा तिला फटका बसला। हे झालं पहिलं नुकसान। या व्यतिरिक्त तिला आणखी एक फटका बसला, तो म्हणजे मागच्या महिन्यात पैसे डेबिट न झाल्यामुळे त्या महिन्यात तिची म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक झाली नाही। तिने रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी ही गुंतवणूक चालू केली आहे। तिचं वय सध्या 32 आहे, म्हणजे तिने मागच्या महिन्यात गुंतवणूक केली असती आणि त्यावर तिला 12% CAGR रिटर्न मिळाला असता, तर या 5000 रुपयाच्या बदल्यात तिला वयाच्या 60व्या वर्षी तब्बल 1,20,000 रुपये मिळाले असते। म्हणजे ही लहान चूक तिला किती महागात पडली ते आपल्याला या आकडेवारीतून लक्षात येतंय। पूर्वी SIP चालू करताना म्युच्युअल फंड कंपनीला प्रत्येक महिन्यासाठी एक यानुसार बरेच चेक द्यावे लागायचे। समजा आपण 10 वर्षांसाठी SIP चालू केली असेल तर त्या एका SIP साठी 120 चेक द्यावे लागायचे। मात्र ECS म्हणजेच इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस आणि NACH म्हणजेच नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊसच्या माध्यमातून आता ऑटो डेबिट फॅसिलिटीचा वापर करता येतो। यामुळे गुंतवणूकदार आणि बँका या दोघांचंही काम सोपं झालंय। बँकांचा खर्च आणि वेळ वाचतो, मात्र बँकांनी या माध्यमातून पैसे कमवण्याची संधी शोधली आहे। जर अकाउंटमध्ये पैसे नसतील आणि ECS बाउन्स झाला तर बँका ग्राहकांना भरमसाठ पेनल्टी लावतात। इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे म्युच्युअल फंड कंपन्या यासाठी एकही रुपया पेनल्टी आकारत नाहीत। पूर्ण पैसे बँकेच्याच खिशात जातात। SIPचा हप्ता बाउन्स झाला तर SBI प्रत्येक SIP साठी 250 रुपये, पंजाब नॅशनल बँक 250 रुपये, HDFC 450, तर ICICI, कोटक आणि ॲक्सिस बँक तब्बल 500 रुपयाची पेनल्टी आकारतात। एवढंच नाही तर या पेनल्टीवर आणखी 18% GST देखील भरावा लागतो। त्यामुळे लहान गुंतवणूकदारांवर अन्याय होतो। हाच विषय आम्ही SBI म्युच्युअल फंडचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर DP सिंग यांच्या कानावर घातला आणि या संदर्भात बँकांशी बोलून काही मार्ग काढता येतोय का ते बघण्याची त्यांना विनंती केली। बँका या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतील अशी आम्हाला आशा आहे। मात्र गुंतवणूकदार म्हणून आपण देखील ही पेनल्टी लागू नये म्हणून काय काळजी घेऊ शकतो ते आता जाणून घेऊया। मुलांचं शिक्षण किंवा आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग यासारख्या महत्त्वाच्या उद्दिष्टांसाठी आपण SIP चालू करतो। त्यामुळे काहीही झालं तरी दर महिन्याला SIPचा हप्ता बँकेतून डेबिट होतोय का नाही ते बघणं आपली ही जबाबदारी आहे। काही कारणास्तव आपल्याला एखाद्या महिन्यात गुंतवणूक करणं शक्य नसेल तर आपण SIP पॉज करू शकतो। 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी आपल्याला गुंतवणूक करणं शक्य नसेल तर आपल्याकडे SIP बंद करण्याचा पर्याय उपलब्ध आहे। अशा पद्धतीने आपण SIP कडे विशेष लक्ष देऊन गुंतवणूक केली तर पेनल्टीमुळे नुकसान होणार नाही आणि चांगली वेल्थ क्रिएट करून आपले आर्थिक उद्दिष्ट लवकर पूर्ण करता येतील।